श्री ज्योतिबा प्रसन्न केदार विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात आपण पाहिली परशुराम कथा. आता दुसऱ्या अध्यायात आपण पाहणार आहोत की साक्षात विंध्याचल पर्वताचा गर्व उतरवणारे अगस्त्य ऋषी दक्षिणेकडे का आले आणि रत्नासुराचा हैदोस कसा सुरू झाला. आजोबा, काल तुम्ही परशुरामांबद्दल सांगितलं, पण या दुसऱ्या अध्यायात कोणत्या ऋषींची गोष्ट आहे आणि ते दक्षिणेकडे का आले? दख्खनचा राजा ज्योतिबा केदार विजय अध्याय दुसरा. बाळा, हा अध्याय अगस्त्य ऋषींच्या महानतेबद्दल आहे. एकदा काय झालं, विंध्याचल पर्वताचा गर्व इतका वाढला की तो सूर्याचा मार्ग अडवू लागला. तेव्हा देवांच्या विनंतीवरून अगस्त्य ऋषी काशी सोडून दक्षिणेकडे निघाले. ऋषींना पाहताच विंध्याचल वाकला आणि ऋषींनी त्याला सांगितलं की जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू असाच वाकून राहा. आणि अशा प्रकारे ऋषी दक्षिणेत आले, ते कायमचेच. बाप रे, म्हणजे अगस्त्य ऋषींनी पर्वतालाच झुकवलं. मग त्या रत्नासुराचं काय झालं? बाळा, याच वेळी दक्षिणेत रत्नासूर नावाच्या राक्षसाने हाहाकार माजवला होता. रत्नासूर इतका शक्तिशाली होता की त्याने इंद्र आणि इतर देवांनाही युद्धात जेरीस आणलं होतं. तो सूर्याच्या रथालाही अडवू पाहत होता. रत्नासुराच्या भीतीनं पृथ्वी थरथर कापू लागली आणि धर्माचा ऱ्हास होऊ लागला. बाळा, अगस्त्य ऋषींनी एकदा साक्षात समुद्रच प्राशन केला होता, कारण त्यात लपलेले राक्षस देवांना त्रास देत होते. अगस्त्य ऋषींनी दक्षिणेतील ही भूमी पावन केली आणि रत्नासुरासारख्या राक्षसांच्या विनाशासाठी केदार ज्योतिबांची प्रार्थना केली. या अध्यायात सांगितलंय की काशी, मणिकर्णिका आणि गंगेचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या दक्षिणेच्या भूमीला अगस्त्य ऋषींमुळे प्राप्त झालं. म्हणजे अगस्त्य ऋषींनी ज्योतिबांच्या आगमनाची वाट तयार केली तर? अगदी बरोबर. हा ग्रंथ आपल्याला सांगतो की जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा ऋषीमुनींच्या तपश्चर्येतून आणि देवांच्या आशीर्वादाने संकट दूर होतात. रत्नासुराचा गर्व कसा उतरणार हे आपण पुढच्या भागात पाहूया. अगस्त्य ऋषींच्या तपाने दक्षिण दिशा पावन झाली, पण रत्नासुराचा वध अजून बाकी आहे. विठ्ठलाचा अवतार आणि ज्योतिबांची शक्ती. काय घडणार पुढे? पाहत रहा पाजोबांच्या गोष्टी सीझन 17.